चला तर मंडळी, आज बनवायची आहे मुलांच्या डब्यासाठी सुकी भाजी आणि सिंपल पद्धतीने खूप कमी साहित्यात। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे। एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत। त्यानंतर मुठभर असे वाटाणे घातलेले आहेत। एक टोमॅटो घातलेला आहे। आता टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत। लाल तिखट घातलेलं आहे, हळद पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आहे। मीठ फोडणीला घातल्यानं टोमॅटो छान गाळ शिजल्या जातात। त्यानंतर आपल्याला पत्तागोबी बारीक चिरून घेतलेली घालायची आहे। पत्तागोबी घालून झाल्याच्या नंतर छान परतून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे झाकून ठेवून। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण या भाज्याला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। तर झाकून ठेवायचे आहे आता आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। तर बघा, 5 मिनिटाच्या नंतर एकदा परतून घ्यायची आहे खालीवरी करून। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। आता कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर सुद्धा 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। सकाळच्या घाईगडबडीत होणारी सुकी भाजी आहे मुलांच्या डब्यासाठी आणि मुलांना अशा रंगीबेरंगी भाज्या डब्याला न्यायला खूप आवडतात। पाहू शकता, लाल, हिरवी, पिवळी किती सुंदर अशी दिसत आहे आणि खायला आणि चवीला पण अप्रतिम लागते। नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीला पण तशीच सुंदर झालेली आहे। चला तर मग भेटूया पुन्हा अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसोबत। बाय बाय।